नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा युनिट नंबर 5 म्हणजे लास्ट युनिट सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आजपासून आपण बघणार आहेत. तर बघा, हा टोटल जो चॅप्टर आहे तो 12 ते 14 मार्क्ससाठी आहे, 12 to 14. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये एक तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये 2 मार्क्सचा एक क्वेश्चन राहणार आहे, जो की क्वेश्चन मॅक्झिमम वेळेस फिक्स आहे. डिफाइन सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे, मॅक्झिमम वेळेस विचारलेला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर लास्ट क्वेश्चन नंबर 6, 12 मार्क्स, हा पूर्ण या चॅप्टरवर आहे. याच्यामध्ये तुम्हाला 3 एक्झाम्पल दिलेले असतात. 3 पैकी कोणतेही 2 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्हच करावा लागतात. ठीक आहे. एक एक्झाम्पल 6 मार्काला आहे. ठीक आहे. टोटल क्वेश्चन नंबर 6 18 मार्काचा क्वेश्चन आहे, पण त्यापैकी कोणतेही 2च एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करावा लागतात. ठीक आहे. तर डिटेलमध्ये बघू आता आपण. तर बघा, ह्याच्यामध्ये फिक्स क्वेश्चन आहे, डिफाइन सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे. सेंट्रॉइड म्हणजे काय, सेंट्रॉइड ग्रॅव्हिटी, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय. आता बघा, एक पेज आहे माझ्याजवळ. ठीक आहे. आता हे पेज आहे, तर या पेजचा मला काय करायचं आहे, सेंट्रॉइड फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. कसा काढणार, दोनदा पेज काय करणार आहे, मी फोल्ड करणार. दोनदा फोल्ड केल्यानंतर बरोबर याचं काय होईल, सेंटर मला फॉर्म होईल. बरोबर, त्याला म्हणतो आपण सेंट्रॉइड. ठीक आहे. जे आपले 2 डायमेन्शनल किंवा 2 डायमेन्शनल जे काय लॅमिन असेल किंवा प्लेन लॅमिन असेल, त्याचा सेंटर आपण काय करतो, फाइंड आउट करतो. त्याला म्हणतो आपण सेंट्रॉइड. ठीक आहे. द जिओमेट्रिकल सेंटर ऑफ एन ऑब्जेक्ट इज नोन ॲज द सेंट्रॉइड. ठीक आहे. कोणतेही 2 डायमेन्शनल घ्या, जे की इझी फोल्ड करायला आपल्याला काय जाणार आहे, सोपं जाणार आहे. त्याचा सेंटर पॉइंट म्हणजे त्याला म्हणतो आपण सेंट्रॉइड. ठीक आहे. आणि सेंट्रॉइड आपण फक्त प्लेन लॅमिनाचं फाइंड आउट करू शकतो. 2 डायमेन्शन असेल त्याला काय फक्त लेंथ विड्थ असेल किंवा हाईट आणि विड्थ असेल. ठीक आहे. बघा, इट इज ऍप्लिकेबल फॉर द प्लेन लॅमिना, दॅट इज रेक्टँगल, ट्रायंगल, स्क्वेअर, सर्कल एक्सेट्रा. सेंट्रॉइड फक्त आपण ट्रायंगल, रेक्टँगल, स्क्वेअर आणि सर्कलच फाइंड आउट करू शकतो, किंवा जे 2 डायमेन्शनल जे काय फिगर असतील त्याचे आपण सेंट्रॉइड फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे. आता पूर्ण 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे, एक सॉलिड स्ट्रक्चर आहे किंवा सॉलिड बॉडी आहे. त्याचं काय करायचं आपल्याला, एखादा पॉइंट असेल की ज्या पॉइंटवर काय असेल त्याचं मॅक्झिमम वेट कॉन्सन्ट्रेटेड झाले असेल, अशा पॉइंटला म्हणतो आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे. द पॉइंट वेअर द कम्प्लीट वेट ऑफ बॉडी, बघा, द पॉइंट where the complete weight of body can be supposed to be concentrated is known as the center of gravity. कोणतेही 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असणार आहे, 3D स्ट्रक्चर असणार आहे किंवा सॉलिड एखादी बॉडी असणार आहे, त्याचं कम्प्लीट वेट कोणत्या तरी एका पॉइंटवर काय होणार आहे, ऍक्ट होणार आहे. अशा त्या पॉइंटला आपण म्हणतो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इज अप्लिकेबल फॉर द सॉलिड बॉडीज. ठीक आहे. 3 डायमेन्शन असणार आहे, जसं की सिलेंडर आहे, कोन आहे आणि स्फेअर आहे. आता सिलेंडर म्हणजे माहिती आहे काय असणार आहे, जर आपण टॉप पासून बघितलं तर आपल्याला काय होईल, एक सर्कल फॉर्म होईल, टॉपला सर्कल दिसेल, आणि तर समोरून बघितलं तर काय दिसणार आहे आपल्याला, एक रेक्टँगल टाइप बॉडी दिसणार आहे, त्याला म्हणतो आपण सिलेंडर. ठीक आहे. त्यानंतर कोन, तंबू ऐकलं असेल तुम्ही. ठीक आहे. तर अशा टाइपच्या बॉडीला म्हणतो आपण कोन. ठीक आहे. आणि स्पेअर म्हणजे पुरे भरीव गोळा असणार आहे, सर्कल असणार आहे. ठीक आहे. तर त्याला म्हणतो आपण स्पेअर. या 3 बॉडीवरच बघा, ह्याला 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असणार आहे. पहिली असणार आहे हे डायमीटर. ठीक आहे. परत तिथं खाली असणार आहे डायमीटर, नंतर असणार आहे ही हाईट. ठीक आहे. त्यानंतर ह्याला पण पूर्ण सर्कल, टॉपला जे डायमीटर असणार आहे ते असणार आहे 0, खाली मॅक्झिमम डायमीटर असणार आहे, आणि ह्याची परत हाईट. आणि हा पूर्ण गोळा आहे, पूर्ण जिकडून बघू तिकडून काय करायचं, आपल्याला ते सर्कल दिसणार आहे. हे असणार आहेत आपले सॉलिड बॉडीज. ह्याच्या काय करायचं आपल्याला, सेंट्रॉइड फाइंड आउट करायचं, सॉरी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फाइंड आउट करायचं आहे. आणि जे का प्लेन लॅमिन असणार आहे आपले, जसं की ट्रायंगल असेल, रेक्टँगल असेल किंवा स्क्वेअर असेल किंवा सर्कल असेल. ठीक आहे. तर त्याचं काय करायचं आपल्याला, सेंट्रॉइड फाइंड आउट करायचं आहे. 2 डायमेन्शनलचं सेंट्रॉइड फाइंड आउट करायचं आहे.
3 डायमेन्शनल किंवा सॉलिड बॉडीचं आपल्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ह्याच्यानंतर आपण फॉर्म्युले थोडे डिस्कस करू. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहेत फॉर्म्युले फॉर सेंट्रॉइड ऑफ जिओमेट्रिकल प्लेन फिगर. ठीक आहे. जगा 2 डायमेन्शनल किंवा प्लेन फिगर साईज, त्यासाठी आपल्याला जिओमेट्रिकल शेपचे सेंट्रॉइडचे फॉर्म्युले आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर हे फॉर्म्युले आपल्याला सगळे माहित पाहिजेत. जे काही एक्झाम्पल आपल्याला नंतर सॉल्व्ह करायचे आहेत त्या एक्झाम्पल मध्ये ते यूज होणार आहे. ठीक आहे. तर बघा, पहिला सेक्शन आहे रेक्टँग्युलर सेक्शन किंवा सिंपल आपण म्हणतो त्याला रेक्टँगल. ठीक आहे. आता बघा, रेक्टँगल म्हणजे माहिती आहे आपल्याला. रेक्टँगल म्हणजे काय, त्याचे समोरासमोरील साइड्स काय असणार आहेत, सारखे असणार आहेत. ठीक आहे. अपोजिट साइड्स कॅन बी इक्वल. तर कोणतेही याची आपल्या सेंट्रॉइडचा फॉर्म्युला असेल तर तो लॅमिना आपल्याला एक्स आणि वाय ऍक्सिस वर ठेवायचा आहे. ठीक आहे. हा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. ठीक आहे. सेंट्रॉइडचा फॉर्म्युला, सेंट्रॉइडचे सेंटर काय केलं आपण, लोकेट केले जीने. ठीक आहे. आता बघा, एक्स बार आणि वाय बार म्हणजे काय, तर त्या सेंटर, जिओमेट्रिकल सेंटर आहे त्याचं वाय ऍक्सिस पासून डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, तो एक्स बार. ठीक आहे. आणि एक्स ऍक्सिस पासून डिस्टन्स म्हणजेच वाय बार. ठीक आहे. वाय ऍक्सिस पासून त्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स म्हणजे एक्स बार, एक्स ऍक्सिस पासून त्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स म्हणजे वाय बार, किंवा एक्स ऍक्सिसला पॅरलल डिस्टन्स म्हणजे एक्स बार, वाय ऍक्सिसला पॅरलल डिस्टन्स म्हणजे वाय बार. ठीक आहे. कन्सिडर करा आता 2 डायमेन्शनल रेक्टँगल आहे, त्याची ही आहे बी विड्थ. ठीक आहे. आणि ही आहे डेप्थ. म्हणजे डायमेन्शन ह्याचे दिले बी इंटू डी. तर त्याचा एक्स बारचा डिस्टन्स आपल्याला काढायचा. म्हणजे थोडक्यात काय, पेपर आहे रेक्टँगल आणि स्क्वेअरचा पेपर आहे. पेपर काय करायचा, 2 डायमेन्शनला फोल्ड करायचा. तर त्याचं बरोबर काय येणार आहे, सेंटरला. म्हणजे एक्स बारचा डिस्टन्स असणार आहे एक्स बार इज इक्वल टू b/2, वाय बार इज इक्वल टू डिस्टन्स असणार आहे कॅपिटल D/2. ठीक आहे. त्यानंतर त्याचा एरिया, एरिया ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन आपल्याला माहिती आहे काय, बी इंटू डी. ठीक आहे. त्यानंतर सेकंड सेक्शन आहे स्क्वेअर सेक्शन. स्क्वेअर म्हणजे काय, जेवढा चारही साइड असणार, चारही साइड काय असणार आहेत, ऑल 4 साइड्स आर कॅन बी इक्वल. ठीक आहे. परत तो जो स्क्वेअर लॅमिन आहे आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वर ठेवलेला आहे, ही बॉडी. ठीक आहे. पूर्ण साइड त्याचे इक्वल आहेत. म्हणजे कन्सिडर करा, पूर्ण चारही साइड कशी असणार आहेत, इक्वल. ते कन्सिडर केलेले आपण ए. ठीक आहे. परत त्याचा सेंट्रॉइड जी, एक्स ऍक्सिसला पॅरलल डिस्टन्स एक्स बार, वाय ऍक्सिसला पॅरलल डिस्टन्स वाय बार. ठीक आहे. हा असणार आहे त्याचा सेंट्रॉइड जी. ठीक आहे. एक्स बार इज इक्वल टू काय येईल मग, एक्स बार इज इक्वल टू a/2. सेम वाय बार इज इक्वल टू a/2. आणि एरियाचा फॉर्म्युला असणार आहे a इंटू a म्हणजेच a स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जिओमेट्रिकल सेक्शन आहे आपला सर्कल. ठीक आहे. सर्कलला परत आपण एक्स आणि वाय ऍक्सिस वर एक्स आणि हा वाय. आता सर्कल असेल, सर्कलला एकच डायमेन्शन असेल, ते असेल डायमीटर डी. ठीक आहे. किंवा जे असेल असे हे एक्स बार आणि हा वाय बार. ठीक आहे. आपण सर्कल कसं काढतो, रेडियस घेऊन. ठीक आहे. एकतर तुम्हाला डायमीटर दिले असेल किंवा रेडियस दिले असेल, तर त्याचा एक्स बार आणि वाय बार दोन्हीची व्हॅल्यू सेम असणार आहे. ठीक आहे. एक्स बार इज इक्वल टू काय असणार आहे, कॅपिटल D/2, डायमीटर डिवाइड/2 म्हणजेच काय असते, रेडियस. वाय बार पण सेम, कॅपिटल D/2 इज इक्वल टू रेडियस. ठीक आहे. एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे फॉर सर्कल साठी, a इज इक्वल टू
पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर. जर डायमीटर जर दिलेलं असेल तर, जर रेडियस जर दिले असेल तर ए इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर आहे ट्रायंगल. वाय ऍक्सिस एक्स ऍक्सिस. ठीक आहे. असणार त्याचं सेंट्रॉइड जी. बघा एक्स बार घेताना आपल्याला वाय ऍक्सिस पासून घ्यायचा आहे. ठीक आहे. वाय बार घेताना पूर्ण एक्स ऍक्सिस पासून घ्यायचा आहे. तर हा बघा एक्स बार घेताना कुठून घेतोय, हा अपेक्स पॉइंट आहे. ठीक आहे. हा पूर्ण हा अपेक्स. ठीक आहे. आणि हा पूर्ण आहे बेस. ठीक आहे. तर आपण घेताना कुठून घेतोय, लक्षात घ्या, पूर्ण हा असणार आहे आता बेस फॉर ट्रायंगल. त्यानंतर हे डायमेन्शन्स काय असणार आहे, हाईट ऑफ ट्रायंगल कॅपिटल एच. ठीक आहे. तर त्याचा एक्स बारचा फॉर्म्युला असणार आहे, एक्स बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला येईल बघा, पूर्ण एवढं डिस्टन्स म्हणजे हा बी आहे, बी डिवाइड बाय 2, बी डिवाइडेड बाय. ठीक आहे. वाय बारचा फॉर्म्युला येणार आहे बघा, वाय बारचा फॉर्म्युला घेता हे पूर्ण बेस आहे, बेस पासून घ्यायचा आहे. बेस पासून येणार आहे तो h बाय 3. ठीक आहे. एरियाचा फॉर्म्युला काय फॉर ट्रायंगल साठी 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ठीक आहे. बघा इकडे लक्ष द्या, ट्रायंगलचा एक्स बार आणि वाय बार घेताना पूर्ण हा एक्स बार आहे, बी आहे, बी च्या हाफ येईल म्हणजे इथे येईल b/2. आणि वाय बार घेताना आपण बेस पासून घेत आहोत. ठीक आहे. वाय बार फ्रॉम बेस और फ्रॉम बॉटम. जर ट्रायंगल जर असं उलटा जर दिलं असेल, ठीक आहे, तर किंवा आपण अपेक्स पासून जर घेत असेल तर त्याचा वाय बार इज इक्वल टू ची व्हॅल्यू येणार आहे 2h/3 फ्रॉम अपेक्स और व्हर्टेक्स. ठीक आहे. म्हणजे एका टोकापासून. ज्यावेळेस एक्झाम्पल येतील त्यावेळेस सांगाल मी. इथं लक्ष द्या, वाय बार इज इक्वल टू h/3 फ्रॉम बेस, वाय बार इज इक्वल टू 2h/3 फ्रॉम अपेक्स किंवा फ्रॉम व्हर्टेक्स. हे 4 फॉर्म्युले आहेत. त्यानंतर आहे राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. सेम परत एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस राईट अँगल ट्रायंगल म्हणजे याचा अँगल किती असणार आहे हा 90 डिग्री. परत सेम त्याचा काय असणार आहे हा बेस आणि हे असणार आहे हाईट. परत त्याचा हा सेंट्रॉइड जी, एक्स बार आणि हा असणार आहे वाय बार. ठीक आहे. तर त्याचा एक्स बार बघा, आता एक्स बारचं डिस्टन्स कुठून घेतलंय आपण, बेस पासून. एक्स बार कुठून घेतलाय म्हणजे व्हर्टिकल साइड आहे. ठीक आहे. त्यापासून घेतलेला आहे म्हणजे काय येणार आहे तिथं, एक्स बार इज इक्वल टू b/3. ठीक आहे. वाय बार इज इक्वल टू कुठून घेतलेला आहे आपण, बेस पासूनच घेतलेला आहे म्हणजे वाय बार इज इक्वल टू परत सेम h/3. परत सेम एरिया इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ठीक आहे. त्यानंतर नंबर 6 सेमी सर्कल. ठीक आहे. सेमी सर्कल म्हणजे काय, हाफ सर्कल. ठीक आहे. एका सर्कलचे किती 2 पार्ट आपण केलेले आहेत. आता याची पोझिशन बघा, सर्कल कट करून आपण काय केलेलं आहे, एक्स ऍक्सिस वर ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर त्याची सेम हे असणारे डायमीटर. ठीक आहे. म्हणजे 2दा रेडियस ऍड केलेले आहे आणि हे असणारे त्याची रेडियस टॉप पर्यंत
तर ह्याचा सेंट्रॉइडचा फॉर्म्युला काढायचा आपल्याला जी. ठीक आहे, परत सेम हा असणार आहे वाय बार, हा असणार आहे एक्स बार. तर ह्याचा एक्स बारचा फॉर्म्युला काय येईल? एक्स बार इज इक्वल टू, बघा एक्स बार म्हणजे एवढं डिस्टन्स किती आहे, कॅपिटल D/2 म्हणजे डायमीटर डिवाइड बाय 2 म्हणजेच काय येणार आहे ते रेडियस. ठीक आहे, आणि वाय बारचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा 4r डिवायडेड बाय 3π. लक्षात ठेवा. बघा कट सर्कल काय केलेले, कट केलेले आणि डायमीटर फॉर्म झाले सेंटर पासून, तर त्या डायमीटर पासून आपण डिस्टन्स घेतलेले वाय बार इज इक्वल टू व्हॅल्यू काय आहे त्याची 4r डिवाइड बाय 3π. ठीक आहे, तर त्याचा एरियाचा फॉर्म्युला काय येईल बघा, सर्कलचा फॉर्म्युला असणार आहे πr² पूर्ण. आता हाफ घेतलेले म्हणजे त्याचा डिवाइड बाय 2 हा येईल त्याचा फॉर्म्युला. सेमी सर्कल किंवा हाफ सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला असणार आहे πr² डिवाइडेड बाय 2. एक्स बारचा फॉर्म्युला असणार आहे D/2 म्हणजेच r. वाय बार इज इक्वल टू 4r डिवाइड बाय 3π. थोड्या ह्याच्या कंडिशन बघू आपण, कारण एक्झाम्पल तुम्हाला अशीच येणार नाहीत. ठीक आहे, एक्झाम्पल वेगवेगळ्या फॉर्म मध्ये तुम्हाला आपल्याला विचारतील, तर त्यामुळे त्याची पोझिशन व्यवस्थित लक्षात घेऊ आपण. बघा आता शेवटचे आपण सेमी सर्कलचा हे फॉर्म्युला बघितला होता. आता लक्ष द्या, परत सेमी सर्कल पोझिशन बघू आपण. सेमी सर्कल वेगवेगळ्या फॉर्म मध्ये असणार आहे. ठीक आहे, सेमी सर्कल काय केलं, आता त्याचा बेस जो आहे तो वाय ऍक्सिस वर ठेवलेला आहे. कुठे ठेवलेला आहे? वाय ऍक्सिस वर. ठीक आहे, वाय आणि एक्स. तर ह्याचा काढायचा आपल्याला सेंट्रॉइड जी. पूर्ण काय असणार आहे, डायमीटर, हे असणार आहे रेडियस, हे डिस्टन्स असणार आहे, हे असणार आहे एक्स बार, हे डिस्टन्स असणार आहे वाय बार. ठीक आहे, बघा आता एक्स बारचा फॉर्म्युला काय येईल, एक्स बार इज इक्वल टू, बघा बेस पासून सेंट्रॉइड पर्यंत डिस्टन्स विचारलेले आहे, म्हणजे त्याचा फॉर्म्युला येईल 4r डिवायडेड बाय 3π. ठीक आहे, आणि वाय बारचा फॉर्म्युला येईल कॅपिटल D/2. वाय बार इज इक्वल टू डायमीटर डिवाइड बाय 2 म्हणजेच काय असणार आहे ती रेडियस. परत एरियाचा फॉर्म्युला सेम, एरिया इज इक्वल टू πr² डिवाइडेड बाय. ठीक आहे, परत सर्कल जे कट करून हाफ केलेला आहे त्याची पोझिशन काय करू, चेंज करू. बघा व्हर्टिकल साइड आहे ती अपोजिट आहे वाय ऍक्सिस. ठीक आहे, हा एक्स ऍक्सिस. तर ह्याचा सेंट्रॉइड काढायचा आपल्याला, असणार आहे जी. परत सेम हा एक्स बार आणि हा वाय बार. परत हे डायमीटर आणि रेडियस. सांगा काय येईल फॉर्म्युला आता इथं. एक्स बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला येईल बघा, एक्स बार इज इक्वल टू कुठून घेतलेला आहे, इथपर्यंत आहे. किती आहे, 4r डिवाइड बाय 3π. ठीक आहे, म्हणजे एवढा आहे टोटल. किती हा r म्हणून काय करायचं, r मायनस 4r डिवाइडेड बाय 3π. ठीक आहे, लक्ष द्या काय केलेलं इथं बघा, हा सेंट्रॉइड आहे. इथं काय केलं होतं, सेंट्रॉइडचा फॉर्म्युला बेस पासून घेतला होता, म्हणजे जे डायमीटर कट आहे तिथून किती घेतला होता आपण 4r बाय 3π. पण इथून काय आहे, जे सर्कल आहे जी बांगडी आहे त्या बांगडीच्या एका टोकापासून त्या सर्कम्फरन्स पासून आपल्याला घ्यायचा आहे एक्स बार. इकडचा डिस्टन्स आपल्याला माहित होतं, किती माहित होते 4r डिवाइडेड बाय 3π. ठीक आहे, एवढं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचे. म्हणजे टोटल किती r म्हणून ते डिस्टन्स काय केलं आपण 4r डिवाइडेड बाय 3π मायनस केलेला आहे. ठीक आहे, वाय बार इज इक्वल टू परत सेम फॉर्म्युला येईल, वाय बार इज इक्वल टू किती येणार आहे, कॅपिटल D/2 म्हणजेच r. परत एरियाचा फॉर्म्युला सेम, a इज इक्वल टू πr² डिवायडेड बाय. ठीक आहे, फॉर्म्युले एकदा व्यवस्थित बघून घ्या.
त्यानंतर परत ह्याच्यामध्ये चौथी कंडिशन, सर्कल जे आहे कट करून काय केलेले, करंजी टाईप आपण ठेवलेली. कोणत्या ऍक्सिसवर, एक्स ऍक्सिसवर. ठीक आहे. परत त्याचा काय करायचा, हा असणार आहे सेंट्रॉइड, हा एक्स बार, हा वाय बार, इथपर्यंत डिस्टन्स. ठीक आहे. हे पूर्ण डायमेन्शन असणार आहे कॅपिटल डी, म्हणजे डायमीटर ऑफ सर्कल. हे डिस्टन्स असणार आहे रेडियस. ठीक आहे. तर एक्स बारचा फॉर्म्युला काय येईल, एवढा. एक्स बार इज इक्वल टू काय येणार आहे, d/2 म्हणजेच रेडियस ऑफ द सर्कल. त्यानंतर वाय बारचा फॉर्म्युला काय येणार आहे बघा, सर्कम्फरन्सच्या बांगडीपासून वाय बारचा डिस्टन्स आहे, म्हणजे सेम हे काय येईल तिथं, r-4r डिवायडेड बाय 3π. एरियाचा फॉर्म्युला परत सेम, पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2. या चारही कंडिशन सेमी सर्कलच्या लक्षात घ्या. ठीक आहे. इकडे तिकडे फिरवलेल्या असतात त्या, त्याच्यामुळं फॉर्म्युले व्यवस्थित एकदा बघून घ्या. नेक्स्ट आहे क्वार्टर सर्कल. क्वार्टर सर्कल म्हणजे सर्कल्सचे 4 पार्ट केलेले आहेत आपण. ठीक आहे. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, हे दोन रेडियस धरलेली आहे. त्या रेडियसने काय केला, हा क्वार्टर सर्कल आपण ड्रॉ केलेला आहे. म्हणजे ही असणार आहे तुमची रेडियस आर. पण काय असणार आहे, रेडियस आर. याचा सेंट्रॉइडचा फॉर्म्युला काढायचा आपल्याला. ठीक आहे. जी असणारे एक्स बार, असणारे वाय बार. ठीक आहे. बघा आता एक्स बार कुठून घेतलेला आहे, हा बेस पासून घेतलेला आहे, म्हणजे कट करून घेतलेला आहे. त्यामुळे त्याची एक्स बार आणि वाय बारची व्हॅल्यू काय असणार आहे, सेम. एक्स बार इज इक्वल टू 4r डिवायडेड बाय 3π. वाय बारची व्हॅल्यू पण सेम, 4r डिवायडेड बाय 3π. ठीक आहे. एरियाचा फॉर्म्युला काय येईल, सर्कलचा एरिया असतो पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय, आता क्वार्टर सर्कल आहे त्यामुळे डिवाइड बाय 4 पार्ट केलेत, म्हणजे त्यामुळे डिवाइडेड बाय 4. क्वार्टर सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला येईल पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 4. ठीक आहे. त्यानंतरचा सेक्शन आहे नंबर 8, हॉलो रेक्टेंग्युलर सेक्शन किंवा हॉलो रेक्टेंगल. म्हणजे बघा आपल्या घरी सहसा आपण अँगल प्रोव्हाइड करतो, असे चौकोनी अँगल असेल बघा. ठीक आहे. चौकोनी अँगल असतो आणि मध्ये पोकळी असते, परत बाहेरून एक असा अँगल. या टाईपच्या म्हणतो आपण हॉलो रेक्टेंग्युलर सेक्शन. ठीक आहे. हॉलो रेक्टेंग्युलर असेल किंवा हॉलो स्क्वेअर असेल. ठीक आहे. हॉलो रेक्टेंग्युलर असेल तर दोन्ही डायमेन्शन त्याचे वेगवेगळे असतील. बी आउटर साइडला, ठीक आहे, आणि डी व्हर्टिकल साइडला. बी, कॅपिटल बी आणि कॅपिटल डी दोन्ही पण काय असणार आहेत, आउटर साइडचे डायमेन्शन असणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर असणार आहे स्मॉल बी इनर साइडचे डायमेन्शन आणि स्मॉल डी व्हर्टिकल साइडचं इनर साइडचं डायमेन्शन. त्यानंतर ही थिकनेस असणार आहे. ठीक आहे. परत काय केला, ही बॉडी आपण एक्स आणि वाय ऍक्सिस वर ठेवली. तर त्याचा काय करायचं, आपल्याला सेंट्रॉइड काढायचा आहे. काय करायचं, हा जी फाइंड आउट करायचा आहे. हा येणार आहे एक्स बार, हा येणार आहे वाय बार. ठीक आहे. तर एक्स बारचा फॉर्म्युला काय असणार आहे, आउटर डायमेन्शन्स एक्स बार इज इक्वल टू फॉर्म्युला असणार आहे b/2. ठीक आहे. त्यानंतर वाय बार इज इक्वल टू फॉर्म्युला असणार आहे याचा कॅपिटल D/2. ठीक आहे. पण एरियाचा फॉर्म्युला येईल बघा, आपल्याला मधली रिकामी जागा आहे, ती रिकामी जागा काय करायची, एरिया मधून मायनस करायची आहे. त्याचा फॉर्म्युला येईल कॅपिटल BD मायनस स्मॉल BD. फॉर्म्युला एकदा व्यवस्थित बघा. ठीक आहे. आउटर डायमेन्शन फक्त कन्सिडर करायचे सेंट्रॉइड काढताना, आणि एरिया काढताना मात्र आउटर एरिया मधून मधला एरिया काय करायचा आहे, मायनस करायचा आहे. ठीक आहे. ह्या टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला नाहीत, तरी पण पुढच्या सेमिस्टरला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा सब्जेक्ट आहे तुम्हाला.
त्यासाठी ही बेसिक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट सेक्शन आहे हॉलो सर्क्युलर सेक्शन किंवा हॉलो सर्कल. ठीक आहे. एक्स आणि वाय, परत हा सेंट्रॉइड जी, त्याचा एक्स बार, त्याचा वाय बार. बघा बारची जी डायमीटर असणार आहे ती कन्सिडर केली आपण कॅपिटल डी. ठीक आहे. आउटर साइडची म्हणजे इनर साइडची जी रेडियस आहे त्याची कन्सिडर केलेली आपण स्मॉल डी. ठीक आहे. तर याचा एक्स बार आणि वाय बारची व्हॅल्यू परत सेम असणार आहे. एक्स बार इज इक्वल टू कॅपिटल डी बाय 2 और इज इक्वल टू आर. वाय बारची पण व्हॅल्यू सेम, एक्स वाय बार इज इक्वल टू कॅपिटल डी बाय 2 इज इक्वल टू आर. कारण हे सेक्शन तुम्ही एक्स ऍक्सिसला कट करा किंवा एक्स ऍक्सिसला कट करा किंवा वाय ऍक्सिसला कट करा, बरोबर त्याचे काय काय होणार आहे, दोन इक्वल पार्ट पडणार आहेत. त्याच्यामुळे एक्स बार आणि वाय बारची व्हॅल्यू काय येणार आहे, इथं सेम येणार आहे. त्यानंतर एरियाचा फॉर्म्युला येईल. इथं एरिया इज इक्वल टू बघा दोन, जर डायमीटर दिले असेल तर पाय बाय 4 इन ब्रॅकेट कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर, किंवा रेडियस जर दिली असेल तर पाय इन ब्रॅकेट आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. ठीक आहे. तर हे फॉर्म्युले आहेत. हे जे फॉर्म्युले जर तुम्हाला समजले तर सेंट्रॉइड तुम्हाला व्यवस्थित काढता येईल. ठीक आहे. त्यानंतर बघा आता आपण एक्झाम्पल बघितले. त्यानंतर आहे सेंट्रॉइड फॉर कंपोजिट फिगर. दोन लॅमिना आहेत किंवा दोन प्लेन लॅमिना आहेत किंवा दोन 2 डायमेन्शनल फिगर आहेत, ते कंबाईन दिलेले आहेत आपल्याला. ठीक आहे. त्या कंबाईनचं काय करायचं आता आपल्याला, कंपोजिट सेंट्रॉइड जर काढायचं असेल कन्सिडर करा. आता हा रेक्टँगल दिलेला आहे आणि परत हा सर्कल दिलेला आहे. ठीक आहे. तर त्या दोन्ही कंबाईनचं काय करायचं आपल्याला, सेंट्रॉइड काढायचं असेल तर अशा दोन कंबाईन फिगर असेल तर त्याचा एक्स बार आणि वाय बार आपल्याला काढायचा आहे. तर एक्स बारचा फॉर्म्युला असणार आहे A1 x1 प्लस A2 x2 प्लस जेवढ्या डायमेन्शन जेवढा फिगर असतील ते ऍड करत चालायचं, डिवायडेड बाय A1 प्लस A2 प्लस जेवढा काय फिगर असतील ते सगळ्यांचा कंपोजिट एक्स बार आपल्याला काढायचा आहे. त्यानंतर वाय बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला असणार आहे, A1 y1 प्लस A2 y2 प्लस जेवढ्या फिगर असतील त्यांचे सगळं A3 y3 A4 y4 असं करत जायचं. ठीक आहे. त्यानंतर डिनॉमिनेटरला सगळ्या ऍडिशन एरियाची काय करायची, ऍडिशन करायची. A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4. ठीक आहे. सो ऑन पर्यंत. ठीक आहे. जर अशा दोन प्लेन लॅमिना दिली असेल तर त्याचा सेंट्रॉइड काढायचं असेल तर ऍडिशन करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे सेंट्रॉइड फॉर रिमूव्ड और शेडेड एरिया. ठीक आहे. बघा पूर्ण एखादी सपोज हा रेक्टँगल आहे, रेक्टँगलचा थोडासा प्लेन लॅमिना आहे, त्याच्यामधून काय काय आहे, हाफ सर्कल चा तुकडा काय केलाय, काढून फेकलेला आहे. रिमेनिंग एरिया राहिला हा शेडेड एरिया. ठीक आहे. बघा हा असणार आहे शेडेड एरिया, हा असणार आहे रिमूव्ह एरिया. तर त्याचं काय करायचं आपल्याला, सेंट्रॉइड काढायचा असेल तर दोन फिगर कन्सिडर करायच्या. जी मोठी आहे ती 1 कन्सिडर करायची, लहान जी आहे ती 2 कन्सिडर करायची. ठीक आहे. त्याचा एक्स बार काढायचा आहे. त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, A1 x1 मायनस A2 x2 मायनस A3 x3 मायनस सो ऑन काय असेल ते. डिवायडेशनला A1 मायनस A2 मायनस A3 मायनस A4 जेवढे काय असेल तेवढे एरियाची काय करायची, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. त्यानंतर वाय बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला असणार आहे, A1 y1 मायनस A2 y2 मायनस A3 y3 मायनस A4 y4 जेवढं असेल तेवढं डिवाइड बाय A1 मायनस A2 मायनस A3 मायनस A4 मायनस जेवढं काय असेल तेवढं सगळं काय करायचं, त्यामधून एरिया मायनस करायचे आहे. बघा ह्याच्यामध्ये दोन टाईपचे एक्झाम्पल असणार आहेत तुम्हाला. एक तर कंपोजिट फिगर दिली असेल किंवा
रिमोट फिगर किंवा शेडेड एरिया असेल. रिमोट तर विचारत नाहीत मॅक्झिमम करून, शेडेड विचारलेला आहे. शेडेड हे पूर्ण असं शेडेड केला असतो, त्याचा आपल्याला सेंट्रॉइड फाइंड आउट करायचा असतो. ठीक आहे, तर हे 2 टाईपचे एक्झाम्पल आहेत. सगळे फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत. ठीक आहे, फक्त कंपोजिट फिगर असेल तर प्लस करायचं, शेडेड किंवा रिमूव्ह असेल तर मायनस करायचं, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतरचा पार्ट आहे लाईन ऑफ सिमेट्री. ठीक आहे, आता लाईन ऑफ सिमेट्री ही जर तुम्हाला जर समजली तर तुमचं बरंचसं कॅल्क्युलेशन्स कमी होणार आहे. ठीक आहे, लाईन ऑफ सिमेट्री म्हणजे काय? ही लाईन अशी असणार आहे, एखाद्या पार्ट मधून, एखाद्या बॉडी मधून, एखाद्या ऑब्जेक्ट मधून जर पास जर झाली तर त्या बॉडीचे किंवा त्या पार्टिकलचे इक्वल 2 पार्ट्स काय होणार आहेत, फॉर्म होणार आहेत. तर त्या अशा लाईनला म्हणतो आपण लाईन ऑफ सिमेट्री. ठीक आहे, अ लाईन थ्रू द ऑब्जेक्ट which part of the object on one side is the mirror image of the part on the other side. ठीक आहे, जर एखाद्या पार्ट मधून किंवा एखाद्या ऑब्जेक्ट मधून लाईन ऑफ सिमेट्री जर पास जर झाली तर त्याची एक आरशाची प्रतिमा तयार होणार आहे विथ रिस्पेक्ट टू द अदर साइड. ठीक आहे, जसं आपण आरशापुढे उभा राहिलो सेम आपला चेहरा त्या आरशाच्या ऍक्सिस बरोबर काय होतो, सिमेट्रिकल होतो. सेम त्याच फॉर्म मध्ये ही लाईन असणार आहे. ती लाईनने काय केलेली आहे, त्या ऑब्जेक्टचे किंवा त्या पार्टिकलचे 2 इक्वल पार्ट्स केलेली असणार आहेत. किंवा हे जर लक्षात नाही राहिलं तर लक्ष घ्या, इट इज द इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द ऑब्जेक्ट, देन द ऑब्जेक्ट इज डिवाइडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स. एखाद्या ऑब्जेक्ट मधून लाईन ऑफ सिमेट्री पास जर झाली तर त्या ऑब्जेक्ट चे बरोबर 2 इक्वल पार्ट्स फॉर्म होणार आहेत, अशाला म्हणतो आपण लाईन ऑफ सिमेट्री. ठीक आहे, त्यानंतर सेंट्रॉइड ऑर सीजी इज ऑलवेज लाईज ऑन द लाईन ऑफ सिमेट्री. एखाद्या बॉडीचा सेंट्रॉइड असेल किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असेल तर ते बरोबर लाईन ऑफ सिमेट्रीवरच ऍक्ट झाली असेल किंवा लाईन ऑफ सिमेट्रीवर फाउंड झालेली असतील. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये थोडेसे एक्झाम्पल बघू आता. ठीक आहे, आता आपण कॉमनली सेक्शन यूज करू. त्याच्यामध्ये कॉमनली सेक्शन्स आर यूज. ठीक आहे, कोणकोणते कॉमन सेक्शन यूज करतो आपण? पहिला आहे अँगल सेक्शन. ठीक आहे, अँगल सेक्शन किंवा त्याला म्हणतो आपण ISA, इंडियन स्टँडर्ड अँगल सेक्शन. ठीक आहे, आता अँगल सेक्शन म्हणजे काय? ह्याच्यामध्ये 2 पार्ट्स असतील. ठीक आहे, 2 रेक्टँगल असतील. ते 2 रेक्टँगल काय असतील, एकमेकांना व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिस मध्ये कनेक्ट झालेले असतील. तर ह्याच्यामधून लाईन ऑफ सिमेट्री पास होणार आहे का? तर नाही. त्यानंतर दुसरा सेक्शन आहे सिमेट्रिकल आय सेक्शन. बघा, सिमेट्रिकल आय सेक्शन म्हणजे माहिती आहे आपल्याला, आय. कन्सिडर करा आता इक्वल आहे ते. बघा, तर सिमेट्रिकल आय सेक्शन किंवा सिमेट्री आय सेक्शन याच्यामधून एक्स किंवा वाय ऍक्सिस, जर आता समजा हा वाय ऍक्सिस आहे, तो बरोबर काय झाला, याच्यातून पासिंग झाला, बरोबर 2 इक्वल पार्ट्स काय केले याच्यामध्ये तयार झालेले. परत एक्स ऍक्सिस जर सिमेट्रिकल असेल तर दोन्ही पण काय एक्स ऍक्सिसच्या वर दोन्ही पण काय असणार आहेत, हे पार्ट त्यामध्ये इक्वल पार्ट्स काय झाले, तयार झाले. तर अशा लाईनला म्हणतो आपण लाईन ऑफ सिमेट्री. ठीक आहे, तर सिमेट्रिकल आय सेक्शन असेल किंवा सिमेट्री आय सेक्शन असेल तर तो दोन्ही पण वाय आणि एक्स ऍक्सिसला काय असणार आहे, सिमेट्रिकल असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर टी सेक्शन आहे. ठीक आहे, नंबर 3 टी सेक्शन. तो कोणत्या ऍक्सिसला आहे सिमेट्री? ओनली वाय ऍक्सिसला. ठीक आहे, वाय ऍक्सिसनी कट केलं तर इक्वल, आणि हा एक 2 असे 2 इक्वल पार्ट्स काय होणार आहे, तयार होणार आहे. त्यानंतर नंबर 4 आहे चॅनल सेक्शन. चॅनल सेक्शन किंवा त्याला म्हणतो आपण सी सेक्शन. ठीक आहे, चॅनल सेक्शन किंवा सी सेक्शन.
तर हा सेक्शन कोणत्या ऍक्सिसला सिमेट्रिकल असणार आहे? एक्स एक्स ऍक्सिसला. ठीक आहे, सी सेक्शन किंवा चॅनल सेक्शन इज सिमेट्रिकल अबाउट एक्स एक्स ऍक्सिस. ठीक आहे. त्यानंतर नंबर 5 अनसिमेट्रिकल आय सेक्शन. बघा अनसिमेट्रिकल म्हटलंय. ठीक आहे, अनसिमेट्रिकल म्हणजे काय? टॉप ची फ्लेंज आणि बॉटमची फ्लेंज दोन्ही पण काय असणार आहे? ते अनइक्वल असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे साईज वेगवेगळे असतील, पण तरी पण अनसिमेट्रिकल आय सेक्शन असेल तर तो वाय वाय ऍक्सिसला काय असतो? सिमेट्रिकल असतो. ठीक आहे, बघा आपण सेक्शन बघितले, अँगल सेक्शन आहे, सिमेट्रिकल आय सेक्शन आहे, अनसिमेट्रिकल आय सेक्शन आहे, टी सेक्शन आहे, चॅनल सेक्शन आहे. प्रत्येकाचे आपण सिमेट्रिकल ऍक्सिस बघितलेले आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये अनसिमेट्रिकल आय सेक्शन असेल किंवा सिमेट्रिकल आय सेक्शन असेल किंवा टी सेक्शन असेल, जी टॉपचा जो रेक्टँगल असणार आहे त्याला म्हणतो आपण फ्लेंज. काय म्हणणार आहे त्याला आपण? फ्लेंज. त्यानंतर व्हर्टिकल जो रेक्टँगल असणार आहे त्याला म्हणतो आपण वेब, WEB, वेब. ठीक आहे, किंवा आणि खालचा पण असणार आहे हा फ्लेंज. वरचा जो असणार त्याला म्हणतो आपण टॉप फ्लेंज, मधली वेब आणि नंतर बॉटम फ्लेंज. ठीक आहे, सेम ह्याच्यामध्ये टॉप फ्लेंज, मिडल वेब, बॉटम फ्लेंज, त्यानंतर हा फ्लेंज आणि हा वेब. हे सगळे डायमेन्शन तुम्हाला कन्सिडर करायचे आहेत. ठीक आहे, तर याच्या अशा प्रकारे याचा थेरॉटिकल पार्ट सगळा संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चर पासून आपण एक्झाम्पल स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, टोटल 20 क्वेश्चन्स आपण घेणार आहेत. या 20 क्वेश्चन्स हे मॅक्झिमम वेळेस एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे, त्याचा व्यवस्थित आपण अभ्यास करू. ठीक आहे, आजच्या पुरतं एवढंच. ठीक आहे, धन्यवाद.